स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसामध्ये जाहीर होणार आहेत. परंतु त्या अगोदरच उमेदवार आता गावोगावी फिरू लागले आहेत. तुमच्या परिसरामध्ये असे कोणी उमेदवार आलेले आहेत का? आमच्या परिसरात येऊन गेलेले आहेत. तुळशीताई भोर, परत खिलारी मॅडम ते येऊन गेलेले आहेत. आता येऊन गेलेले आहेत. यापूर्वी देखील तुलसीभोर तुमच्या मतदारसंघामध्ये सदस्य होत्या. त्यांच्या माध्यमातून काही कामं झालेत का या परिसरात? गावात झालेले आहे ना. गावाच्या याच्यातून आहे ना. महत्वाचा मुद्दा कसा आहे माहिती आहे का? महत्वाचा मुद्दा असा आहे की दिलीप वळसे पाटील जे आहेत त्यांच्या हिशोबाने त्यांनी जे उमेदवार दिलेत तेच योग्य आहेत. कारण का सगळी बहुतेक हे पाणी अमुक तमुक हे जे आहे ना सुविधा, लाईटीच्या सुविधा, मी जवळजवळ 2001 साली जे आलोय सर्व्हिस सोडून तेव्हापासून बघतोय तर सगळेच माणसं वळसे पाटलांच्या पाठीमागे होते. मग वळसे पाटलांच्या पाठीमागे जे आताही आहेतच ना बहुतेक माणसं. मग आता या निवडणुकीमध्ये वळसे पाटील जो उमेदवार देतील तो योग्य असेल का? ते देतील ते त्यांना जे योग्य वाटेल तेच देणार. त्यांना वळसे पाटलांना जो उमेदवार योग्य वाटेल तोच देतील. मग त्यांच्या पाठीमागे उभं राहावंच लागेल. का तर वळसे पाटलांचं मुळे राहावं लागणार. इथून मागे सुद्धा आहे ना आम्ही त्याच पद्धतीने 2001 सालापासून आल्यापासून आहे ना वळसे पाटलांच्याच मागे आहोत. आणि आता इथून पुढे त्यांचेच का तर त्यांनी काय आपल्या घरगुती कामं केली. विरोधक असं म्हणतायत की तुलसी भोर गेले 5 ते 7 वर्ष या परिसरात फिरकले सुद्धा नाहीत. यामध्ये काही तथ्य आहे का? अहो, प्रत्येकाला आशा आहे एकदा उभा राहायला, निवडून आला की परत मला वाटतच आहे मला राहावं असे म्हणणार. ते विरोधकांचं काय, विरोधकाच्या बाबतीत काय जे बोलायचं ते बोलतील, ज्याला बोलायचं ते बोलतील, ज्याला नाही बोलायचं ते नाही बोलतील. त्याच्याशी काय संबंध आहे?